अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी तिनं झोका झाडाले टांगला. जनतेसाठी काम करतानाची पराकोटीची निस्वार्थ वृत्ती, राजकीय अथवा वैयक्तिक जीवनात येणाऱ्या संकटांना खंबीरपणे भिडण्याचा निर्भीड बाणा, माफक आमिषांना बळी पडणारी बेगडी निष्ठा न ठेवता विचारांची, जनतेशी एकनिष्ठ राहण्याची प्रवृत्ती. या सगळ्या शक्यता लक्षात घेतल्या की मनात एकच नाव तरळून जातं, श्रीमती स्मिता उदय वाघ. सामाजिक चौकटी तोडून नवा पायंडा लोकांसमोर ठेवण्यात आपला जळगाव जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिलाय. मग त्या महान कवयित्री बहिणाबाई चौधरी असो अथवा भारताच्या पहिला महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असो, जळगाव जिल्ह्याने नेहमीच भारताच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोठं योगदान दिलंय. याच वैभवशाली परंपरेत भर पाडणारं आणखी एक नाव म्हणजे स्मिताताई वाघ. महाविद्यालयीन जीवनापासूनच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यात सक्रिय होणाऱ्या ताईंच्या राजकीय आयुष्याला कलाटणी मिळाली ती त्यांच्या विवाहानंतर. उदय बापू ताईंच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनांमध्ये वेळ घालवत ताई आपल्या राजकीय विचारसरणीला आकार देऊ पाहत होत्या. या संघटनांमध्ये घालवलेल्या प्रदीर्घ कालावधीमुळेच वैचारिक बांधिलकी जपण्याचा, लोकांची एकनिष्ठ राहण्याचा दुर्मिळ पण अतिशय बहुमूल्य गुण ताईंच्या अंगी आला असावा. कुठेतरी नोकरी करत बसण्यापेक्षा आपण हजारोंना नोकरी देणारं झालं पाहिजे या विचाराने सुरू झालेलं वरद ऑफसेट आज हजारो लोकांच्या रोजगाराचं साधन बनलंय. वरद ऑफसेटच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या ताईंच्या कार्याची सर्व स्तरातून दखल घेतली जाऊ लागली. याचीच पावती म्हणून 1996-97 मध्ये जिल्हा उद्योग केंद्रातर्फे ताईंना सर्वोत्कृष्ट उद्योजिका म्हणून गौरवण्यात आलं. त्याचबरोबर उद्यमी महिला पतसंस्थेच्या संचालिका म्हणून काम करण्याची संधी ताईंना मिळाली. आर्थिक क्षेत्रात महिला भगिनींना सबल, समृद्ध करता यावं यासाठी ताईंनी आपल्या कार्यकाळात मोलाचं योगदान दिलं. 1992 पासून भारतीय जनता पार्टीच्या कार्यात सक्रियपणे सहभागी होणाऱ्या ताईंची 2003 मध्ये जळगाव भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. ताईंच्या कामाचा झपाटा एवढा होता की त्यानंतर एकापेक्षा एक संधी त्यांच्याकडे चालून येत राहिल्या. 2005 मध्ये ताईंचा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सिनेट निवडणुकीत जळगाव, धुळे व नंदुरबार मधून सर्वाधिक मतांनी विजय झाला. 2006 ते 2008 दरम्यान भाजपा महाराष्ट्र चिटणीस, 2009 साली राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या, 2009 ते 2012 दरम्यान जळगाव जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्ष, 2012 ते 15 दरम्यान भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा. 2017 पासून महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश चिटणीस अशा महत्वाच्या जबाबदाऱ्या देऊन पक्षाने टाकलेला विश्वास ताईंनी प्रत्येक वेळी सार्थकी लावला. 23 जानेवारी 2015 रोजी ताईंच्या राजकीय जीवनात अजून एक मैलाचा दगड आला आणि ताई महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेल्या. कोरोना काळात लोकांसाठी केलेलं काम असू द्या अथवा वेगवेगळ्या लोककल्याणकारी प्रकल्प राबवणे असू द्या, ताई प्रत्येक जागी होत्या. याचबरोबर 2022 पासून भाजपा प्रदेश उपाध्यक्ष, 2023 पासून जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या संचालिका आणि मे 2023 पासून अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका अशा जबाबदाऱ्या देखील ताई नेटाने पार पाडित आहेत. या एवढ्या प्रदीर्घ प्रवासात स्वर्गीय उदय बापू एक मार्गदर्शक म्हणून पावलोपावली अगदी सावलीप्रमाणे ताईंच्या सोबत होते. परंतु 28 नोव्हेंबर 2019 रोजी उदय बापूंवर काळाने अकाली घाला घातला आणि ताईंचा आधारच हरपला. छोट्याशा गावातला कार्यकर्ता, 400 वस्तीच्या गावातला कार्यकर्ता, आमचे आई वडील किंवा आमच्या घराण्यामध्ये कोणीही राजकीय परंपरेतले कोणी नव्हते. आयुष्याच्या वाटेवर अवघड वळण येतील, अपार दुःख येतील, आपण मात्र थांबायचं नाही. हा बापूंचाच मार्गदर्शक मंत्र घेऊन ताई बापूंचा जनसेवेचा वसा घेऊन पुढे चालतच राहिल्या. भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भारताला जागतिक पटलावर नवी उंची गाठवून देत असताना स्मिताताई मोदीजींच्याच राजकीय विचारसरणीला पुढे घेऊन जात आहेत. अंत्योदय म्हणजे समाजातील अगदी शेवटच्या व्यक्तीचा उद्धार झाला पाहिजे हाच संकल्प घेऊन आपले प्रधान सेवक मोदीजी आणि भारतीय जनता पक्ष अहोरात्र काम करताय. येणाऱ्या काळात देखील विकासाची आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची घौडदौड अशीच सुरू राहणार आहे.
केळी आणि कापूस उत्पादक शेतकरी तथा अन्य शेतकरी बांधवांच्या प्रगतीच्या दृष्टीने अधिकाधिक काम महिलांना सक्षम करण्याकरिता टाकली जाणारी पावलं, युवकांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने घेतले जाणारे निर्णय, जास्तीत जास्त रोजगार निर्मितीचा केला जाणारा प्रयत्न आणि जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची संकल्पना घेऊन माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात पुढील 5 वर्ष स्मिताताई काम करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं प्रगल्भ नेतृत्व, उदय बापूंचा वैचारिक ठेवा, संकटमोचक अशी ख्याती असलेले माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन, माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील, माननीय मंत्री अनिल भाईदास पाटील, आमदार चिमण आबा पाटील, आमदार किशोर अप्पा पाटील, आमदार राजू मामा भोळे आणि आमदार मंगेश दादा चव्हाण यांची मोदीजींच्या नेतृत्वाला आणि ताईंच्या संकल्पाला असलेल्या खंबीर साथीच्या बळावर जळगाव लोकसभा मतदारसंघ खऱ्या अर्थानं इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर उभा. श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या रूपानं जळगाव लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला लोकप्रतिनिधी लोकसभेत निवडून जाणार आहे. आपल्या राजकीय जीवनातील कार्यकर्तृत्व आणि जळगाव जिल्ह्यातील लोकांच्या प्रेमाच्या बळावर ताई आपल्या राजकीय आयुष्यातील कदाचित सर्वात मोठी जबाबदारी पेलण्यास आणि जळगाव लोकसभेच्या इतिहासातील पहिल्या महिला खासदार होण्यास सज्ज आहे.